उपोषण करायचं सोडून अधिक लोकाभिमुख कामं करावं असा सल्ला राधाकृष्ण विखे पाटलांनी बच्चू कडू यांना दिलाय। तर बच्चू कडूंना विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचं शल्य असेल असा टोलाही राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावला। तर उपोषण म्हणजे लोकाभिमुख नाही का असा सवाल बच्चू कडू यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना विचारलाय। ठीक आहे, शेतकऱ्याच्या प्रश्नावरती आंदोलन सुरू केलं आहे। माझी त्यांना एवढीच विनंती आपल्या माध्यमातून की याच्यात आणखीन मला वाटतं तब्येतीची काळजी तरी घ्यावी। सरकार कर्जमाफी देण्यासंदर्भात जाहीरनाम्यामध्ये आपण उल्लेख केलेला आहे, जनतेला दिलेलं आश्वासन आहे, पण ते आजच झालं पाहिजे असं काही नाही आहे त्याच्यामध्ये मुद्दा। मला वाटतं बच्चू कडू हे त्या सरकारमध्ये एक मंत्री म्हणून राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत। आज त्यांचा पराभव झाला विधानसभा निवडणुकीत, त्याचं त्यांनी शल्य असेल मला माहीत नाही, परंतु मला वाटतं त्यांनीसुद्धा आता अधिक लोकाभिमुख काम करण्यासाठी वेळ खर्चित करावा उपोषण करण्यापेक्षा। पक्ष सोडून सत्तेत जाणाऱ्या माणसानं आमच्यावर प्रश्न करावं हे हास्यपद नाही का विखे पाटील साहेब? तुमच्याच सरकारनं 3400 रुपये भाव हमी भाव ठरवला, त्याच्यात तुम्ही 600 रुपयाची दांडी मारताय। उपोषण म्हणजे लोकाभिमुख नाही का? गांधीजीने मानणारे तुम्ही। आणि आम्ही 11 दिवस उपोषणाला बसलो होतो। पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा RR आबा आले होते आणि टाकीवर चढलो होतो तेव्हा RR आबा मुख्यमंत्री होते, तेव्हाही कर्जमाफीसाठी चढलो होतो। विसरले वाटते तुम्ही। आणि फक्त भाजप पार्टीशिवाय तुम्हाला शेतकरी काही नातंगोतं राहिलं नाही। पार्टी तिकीट देतं त्याचं गुणगाव गाव, अख्खी गुलामी तुम्ही पार्टीसाठी करणार, कारण त्यानं पद दिलं तुम्हाला।